आपण आजच्या मरणाकरिता रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 28 पाहणार आहोत. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 28. इथे असं म्हटलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. या सुंदर अशा वचनाबद्दल आपण देवाचा आभार मानूया. इथे स्पष्ट शब्दात असं म्हटलेलं आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, दुसरी गोष्ट त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, म्हणजेच ज्यांनी त्या देवावरती विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी त्या देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवलेला आहे, त्याचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, अशा नेमलेल्या, अशा बोलावलेल्या सर्व प्रियजनांवरती काय होत आहे की देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होणार आहेत. आणि या सुंदरशा वचनाबद्दल आपण देवाचा आभार मानूया. आपण या पत्राची थोडक्यामध्ये पार्श्वभूमी पाहूया. मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की हे पत्र पौलाने रोमकराच्या मंडळीस त्यांना उत्तेजन देण्यासाठी लिहिलेलं हे पत्र आहे. पण हे पत्र फक्त रोमकराच्या मंडळीस उत्तेजन देतं असं नाही, तर जगभरातील प्रत्येक विश्वासणाऱ्या मंडळीस, प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधूस आणि बहिणीस उत्तेजन देणारे हे पत्र आहे. आणि या पत्राचा जो मुख्य विषय आहे प्रियांनो, तो आपल्याला या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्येच पाहाव्यास मिळतो. आणि तिथं असं म्हटलं आहे की गॉस्पल ऑफ गॉड, देवाच्या सुवार्तेकरिता. आणि होय प्रियांनो, मला असं वाटतं पौलाने लिहिलेल्या बाकी इतर पत्रांपेक्षा या पत्रामध्ये पौलाने अतिशय सुंदररित्या ही सुवार्ता सादर केलेली आहे. अतिशय सिस्टमॅटिक वेने, स्टेप बाय स्टेप याने पौलाने या पत्रामध्ये सुवार्ता सादर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. जसं आपण पहिल्या 3 अध्यायांचं वाचन करतो, अभ्यास करतो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला जाणवतं पापाच्या क्षमेचा अनुभव याविषयी आपल्याला जाणवते, याविषयी आपल्याला पाहाव्यास मिळते. जेव्हा प्रियांनो आपण हा प्रवास अजून पुढे चालू ठेवतो आणि ज्यावेळेस आपण 4थ्या अध्यायामध्ये जातो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला विश्वासाच्या द्वारे धार्मिकता म्हणजे जस्टिफिकेशन बाय फेथ याविषयी आपल्याला पाहाव्यास मिळतं. आपण अजून एक पाऊल पुढे जातो, त्यावेळेस आपण 5व्या अध्यायामध्ये जातो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला देवाबरोबरच्या शांतीचा अनुभव घडतो. आणि आपण जेव्हा अजून पुढे वाचत जातो 6व्या अध्यायामध्ये प्रियांनो, त्यावेळेस विक्ट्री ओव्हर सिन, पापावरती विजय याविषयी आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि 7वा अध्याय आपल्याला सांगतो की कशा प्रकारे आपली कायद्याच्या नियमाच्या बंधनापासून सुटका झालेली आहे. आणि 8वा अध्याय जो आपण आज पाहत आहोत तो प्रियांनो, 8वा अध्याय आपल्याला काय सांगतो, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलेले पवित्र जीवन याविषयी आपल्याला हा 8वा अध्याय आपल्याला सांगतो. आणि प्रियांनो, 1 ते 8 अध्याय आपल्या जीवनाविषयी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवताना पाहाव्यास मिळतात. पण ज्यावेळेस आपण 9व्या अध्यायापासून पुढे जातो त्यावेळेस आपल्याला देवाविषयीच्या काही गोष्टी पाहाव्यास मिळतात. ज्यावेळेस आपण अध्याय 9 मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळतं की आपला देव कसा आहे. अ गॉड इज अ सॉव्हरेन गॉड, आपला देव सार्वभौम असा देव आहे. ज्यावेळेस आपण 10व्या अध्यायामध्ये जातो त्यावेळेस आपणास पाहाव्यास मिळतं की आपला देव कसा आहे, आपला देव रायचस आहे, आपला देव नीतिमान असा आहे. 11वा अध्याय आपल्याला सांगतो की आपला देव विश्वासू असा आहे. आणि ज्यावेळेस आपण 12व्या अध्यायामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळतं बिल्डिंग ऑफ बॉडी ऑफ क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेविषयी किंवा आपल्या मंडळीच्या रचनेविषयी आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि हा अभ्यास असाच पुढे चालू राहतो. ज्यावेळेस आपण 13व्या अध्यायामध्ये जातो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्याविषयी आपल्याला पाहाव्यास मिळतं. ज्या प्रकारे आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन आहोत त्याचप्रमाणे प्रियांनो आपण आपल्या अधिकाऱ्यांच्या, लोकल ऑथॉरिटीज जे आहेत त्यांच्या, आपण शाळेत असू, कॉलेजमध्ये असू, आपल्या शिक्षकांच्या अधीन असणं, आपल्या मंडळीमध्ये आपण आपल्या वडिलांच्या अधीन असणं याविषयी आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ज्यावेळेस आपण 14वा आणि 15वा अध्याय पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळतं की ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये एकमेकांचा प्रीतीने स्वीकार करणे आणि त्या ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये वाढणं याविषयी आपल्यास या पत्रामध्ये पाहाव्यास मिळतं. आणि खरोखर प्रियांनो, हा जो प्रवास चालू झाला तो कुठून चालू झाला, तर पापाच्या क्षमेपासून ते थेट देवाबरोबरच्या शांतीपर्यंत, आणि देवाच्या शांतीपासून त्या कायद्याच्या नियमाच्या जोखडातून सुटका करण्यापासून त्या ख्रिस्तामध्ये वाढत जाण्याचा हा सर्व प्रवास प्रियांनो पौलाने या पत्रामध्ये अतिशय सुंदररित्या मांडलेला आपणास पाहाव्यास मिळतो. आणि होय प्रियांनो, या संपूर्ण
पुस्तकामधील माझा जो आवडता अध्याय आहे तो 8वा अध्याय आहे. आणि या अध्यायाची सुरुवात अतिशय सुंदररित्या करण्यात आलेली आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, देर इज नो कॉन्डेमनेशन फॉर दोज हु आर इन क्राइस्ट जीसस. जे प्रभूमध्ये आहेत, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, त्यांना आता दंडाज्ञा नाही. होय प्रियानो, त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, त्यांना आता दंडाज्ञा नाही. आणि या अध्यायाचा जो शेवट होतो प्रियानो, तो सुद्धा असा होतो की देर इज नो सेपरेशन. आता आपल्याला अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून विभक्त करेल? तर पहिलं आपण वाचलं की दंडाज्ञा नाही, आणि शेवट होतो की आता ख्रिस्तापासून आपल्याला कोण विभक्त करेल. आणि या 2 वचनाच्या मध्ये प्रियानो हा अध्याय अतिशय सुंदर अशा वचनांनी, अभिवचनांनी भरलेला आपणास पाहाव्यास मिळतो. जे 28वं वचन आपण आज पाहत आहोत तिथे असं म्हटलेलं आहे की त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्याच देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आणि प्रियानो, हे अतिशय आपल्याला सर्वांना परिचयाचं असं वचन आहे. बऱ्याच बंधुजनांच्या घरामध्ये या वचनाच्या पाट्या आपल्यास पाहाव्यास मिळतात. मंडळांमध्ये पाठी लावलेली असते. आणि बरेच जण जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही चांगलं घडतं, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी आहोत, त्यावेळेस त्या वचनामधून कोट करताना, त्या वचनामधून बोलताना आपणास पाहाव्यास मिळतात. पण प्रियांनो, ज्यावेळेस आपण संकटातून जातो, ज्यावेळेस आपण परीक्षेच्या काळातून जातो, त्यावेळेस बरेच जण या वचनाला धरून अडखळताना आपण पाहतो. पण प्रियांनो, प्रभूचं वचन एकदम स्पष्ट सांगतं. असं म्हटलेलं आहे की सर्व काही मिळून कल्याणकारक होणार आहे. आणि जर हे तसं नसतं, सर्व काही मिळून कल्याणकारक होणार आहे, तर असं असतं की बहुतांश गोष्टी मिळून कल्याणकारक होणार आहेत किंवा बहुतेक गोष्टी मिळून कल्याणकारक होणार आहेत, तर तिथं तसं स्पष्ट म्हटलं असतं. पण वचन काय सांगतं की सर्व काही मिळून कल्याणकारक होणार आहेत. इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 20वं वचन आपल्याला सांगतं. इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 20वं वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. काय करायचं आहे? सर्व गोष्टीबद्दल सर्वदा उपकार स्तुती करत जा. तिथं असं नाही म्हटलं की काही गोष्टींसाठी काही वेळेस किंवा बहुतांश वेळेस देवपित्याची उपकार स्तुती करा, पण नाही. तिथे पुन्हा स्पष्ट म्हटलं आहे की सर्व गोष्टीबद्दल सर्वदा उपकार स्तुती करा. म्हणजे प्रियानो, परिस्थिती कुठलीही असेल, चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो, आनंदाची असो किंवा दुःखाची असो, सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे काय करायचे आहे? उपकार स्तुती करायची आहे. पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 18 सुद्धा असं म्हणतं, सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा. होय प्रियानो, परिस्थिती कशी का असेना, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? देवाचं आभार मानायचं आहे. फिलिप्पिकरास पत्र 4था अध्याय आणि 4थं वचन सांगतं, सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा. सर्व स्थिती प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. होय प्रियानो, दिवस चांगले असो, दिवस वाईट असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद करण्याविषयी पाऊल इथे आपल्याला बोलताना पाहाव्यास मिळतो. आणि होय प्रियानो, त्याचप्रमाणे हे वचन सुद्धा आहे की दिवस कसेही असो, कारण आपण आज जरी संकटातून चाललो असलो, आज जरी आपण प्रश्नातून किंवा पेचातून चाललो असलो, तरी सुद्धा आपल्याला ठाऊक आहे की विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या सार्वभौम ज्ञानामधून होत आहे. आणि जे काही आपल्या जीवनामध्ये होत आहे ते आपल्या चांगल्यासाठी होत आहे. जरी ते आपल्याला आज कळणार नाही प्रियांनो, जेव्हा उद्या आपल्यासमोर पूर्ण पिक्चर ज्यावेळेस उघडकीस करण्यात येईल, त्यावेळेस आपण म्हणू, अरे देवा, जे झालं ते चांगलं झालं. आणि खरोखर प्रियांनो, आपला देव प्रीतीने असा भरलेला आहे आणि तो आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट तो त्याच्या इच्छेनुसार ते योग्य तेच करतो. आणि तेच ह्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारक होणार आहेत. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अशी बरीचशी उदाहरणं पाहाव्यास मिळतात की जे लोक संकटातून गेलेले आहेत, परीक्षेच्या काळातून गेलेले आहेत, पण त्या परीक्षेमधून देवाने त्यांना सोडविलेलं आहे. मला आवडणारं उत्तम उदाहरण म्हणजे अब्राहमाचं उदाहरण. अब्राहम ज्यावेळेस म्हातारा होता, ज्यावेळेस उतार वयाचा होता, त्यावेळेस देवाने त्याला काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. त्याला पुत्र संतान प्राप्त करून त्याला आशीर्वादित केलं असेल. त्यावेळेस देवा त्या अब्राहमाच्या मनाची परिस्थिती किती आनंदी असेल, तो किती आनंदाने देवाचा गौरव करत असेल. पण काय झालेलं आहे प्रियांनो, आपण पाहतो की पुढे देवाने त्याला सांगितलं आहे की तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याचं तू काय कर? अर्पण कर. प्रियांनो, त्या अब्राहमाच्या मनाची परिस्थिती काय असेल आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपला एकुलता एक पुत्र त्याचं त्याला अर्पण करायचं आहे.
पण ज्यावेळेस आपण त्या 22व्या अध्यायात वाचतो, उत्पत्त्याचा 22वा अध्याय, तिथं असं म्हटलं आहे की अब्राहमाने काय केलं, तो भल्या पहाटे सुटला, आपल्या पुत्राला घेतलं, सर्व सामान घेतलं, आपल्या चाकरांना घेतलं आणि त्याच्या प्रवासाकडे, त्या मोर्या डोंगराच्या प्रवासाकडे तो निघालेला आहे. 3 दिवस प्रियांनो त्या प्रवासामध्ये आहे आणि त्या 3 दिवसामध्ये किती भयंकर परिस्थिती असेल त्याला ठाऊक आहे की मला त्या ठिकाणी जाऊन माझ्या पुत्राचं अर्पण करायचं आहे. आपण पाहतो ज्यावेळेस जवळ आलेले आहेत त्यावेळी इसहाक विचारतो, बाबा अग्नी आहे, लाकडं आहेत, पण अर्पणासाठी कोकरा कुठे आहे? आणि अब्राहम म्हणतो की देव पाहून देईल. देव काय करेल? देव पाहून देईल. आणि ज्यावेळेस अब्राहमाने विश्वासाच्या आणि ज्यावेळेस त्याने इसहाकाच्या वरती अर्पण करण्यासाठी आपला हात उगारलेला आहे त्यावेळेस काय झालेले आहे, त्यावेळेस वाणी झालेली आहे आणि त्याला म्हटलेलं आहे की थांब. आणि त्या देवाने काय केलेलं आहे? कोकरा पाहून दिलेला आहे. आणि होय प्रियानो, ज्यावेळेस विश्वासाने अब्राहमाने विश्वासाच्या द्वारे ज्यावेळेस इसहाकाचा अर्पण करायचा प्रयत्न केला त्यावेळेस काय झालेलं आहे? देवाने कोकरा पाहून दिलेला आहे. आणि त्यावेळेस अब्राहमाने असं म्हटलेलं आहे की यहोवा यारे, जहोवा जायरा, म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीचा, उत्तम अशा गोष्टीचा पुरवठा करणारा देव. होय प्रियानो, अब्राहमाने त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. तो देव जहोवा जायरा आहे, तो सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करणारा देव आहे. त्या देवाचा अनुभव प्रियानो अब्राहमाने तिथे घेतलेला आहे. आणि अब्राहमाला त्या परीक्षेमधून, त्या कसोटीमधून देवाने बाहेर काढलेलं आपल्यास पाहाव्यास मिळतं. दुसरं उदाहरण प्रियांनो आपल्याला पाहाव्यास मिळतं दानिएलाच्या पुस्तकामध्ये. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. आपल्याला ठाऊक आहे की नबुकदनेस्सर राजाने स्वतःची सुंदर अशी सुवर्ण मूर्ती स्थापिलेली आहे आणि त्याने काय केलेलं आहे? सर्वांना आज्ञा दिलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस सतार, विणा, पुंगी आणि या सर्व वाद्यांचा जेव्हा नाद होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की त्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालायचा आहे. आणि जो कोणी करणार नाही त्यांना काय करण्यात येईल? त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. पण प्रियांनो, आपण पाहतो तिथे ते 3 तरुण यहुदी पुरुष शद्रक, मेशक आणि अबेदnego या तिघांनी काय केलेलं आहे? त्यांनी त्या मूर्तीला नमन करण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि होय प्रियांनो, ज्यावेळेस राजाला समजलं, राजा जेव्हा त्यांच्या समोर उभा आहे तेव्हा ते त्याला उत्तर देतात की राजा राजा त्यांना विचारतो की असा कोणता देव आहे जो तुम्हाला माझ्यापासून सोडवेल? तसं म्हणतात की ते काही असो, आम्हाला तुला हे उत्तर देण्याचं प्रयोजन दिसत नाही, पण आमचा देव आम्हाला यातून सोडवण्यासाठी समर्थशाली आहे आणि ते काहीही असो, आम्ही या मूर्तीला नमन करणार नाही. होय प्रियांनो, ज्यावेळेस देवाने मोशेच्या द्वारे 10 आज्ञा दिल्या त्याच्यामधली दुसरी आज्ञा आपल्याला सांगते की तू कोरीव मूर्ती बनवू नकोस. आणि पहिली आज्ञा सांगते की माझ्याखेरीज तुला इतर देव नसावेत. आणि या 2 आज्ञांचं पालन करत असताना आपल्या जीवाचा विचार सुद्धा न करता त्यांनी काय केलेलं आहे? त्या नबुकदनेस्सर राजाला त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या मूर्तीला नमन करणार नाही. आणि प्रियांनो, आपण पाहतो की काय झालेलं आहे? त्या नबुकदनेस्सर राजाने त्या 3 तरुणांना त्या अग्नीमध्ये टाकलेलं आहे. पण ज्यावेळेस त्या अग्नीमध्ये होते प्रियांनो, त्यावेळेस काय झालेलं आहे? नबुकदनेस्सर राजा पाहतो की आपण त्या तिघांना आत टाकलं होतं, पण तिथे 4 जण मोकळे फिरताना आपणास पाहाव्यास मिळत आहे. आणि तो असं म्हणतो की चौथ्याचं स्वरूप कसं आहे? तर चौथ्याचं जे स्वरूप आहे प्रियांनो, तसं म्हटलं आहे की देवाच्या पुत्रा सारखे आहे. प्रियांनो, किती उत्तम अशी गोष्ट आहे प्रियांनो की त्यांनी त्या तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये देवाच्या पुत्राच्या सहभागितेचा अनुभव घेतलेला आहे. आणि होय प्रियांनो, जेव्हा आपण पेचातून जातो, जेव्हा आपण प्रसंगातून जातो, पण ज्यावेळेस आपण देवावरती विश्वास ठेवतो प्रियांनो, तेव्हा आपण त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेतो. आणि तोच अनुभव या 3 तरुणांनी घेतलेला आहे की देवाच्या पुत्राच्या सहभागितेचा अनुभव. आणि देवाने त्यांना अतिशय सुखरूपरित्या बाहेर काढलेला आपणास पाहाव्यास मिळतो. कारण या दोन्ही गोष्टीमध्ये आपण पाहिलं की जी एंडिंग आहे ती कशी झालेली आहे? हॅपी एंडिंग झालेली आहे, आनंदी एंडिंग झालेली आहे. पण प्रियांनो, ही अशी गोष्ट दरवेळेसच होईल असं सांगता येत नाही. जी देवाची इच्छा आहे, जे देवाला उत्तम वाटतं, ते देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करतो. आपण जेव्हा नवीन करारामध्ये येतो त्यास आपण पाहतो की जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. एवढंच काय प्रियांनो, त्या पत्राचा लेखक पाऊल याला सुद्धा काय झालेलं आहे? याचा सुद्धा रोमी सैनिकांनी शिरच्छेद केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य, मला वाटतं योहानाला वगळलं तर बाकी सर्व शिष्यांचा काय करण्यात आलेला आहे? अतिशय
वाईट असा शेवट त्यांचा झालेला आहे. सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी, सुवार्तेसाठी आपला प्राण गमावलेला आहे. हा पौल असं म्हणतो, माझ्यासाठी जगणे हा ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. मी जगेल तर मी ख्रिस्तासाठी जगेल, आणि मी मेलो तर मला ठाऊक आहे की मी कुठं जाणार आहे. मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाऊन विसावा पाहणार आहे. आणि होय प्रियानो, त्याच प्रकारचा ऍटिट्यूड आपलं असणं गरजेचं आहे. दिवस चांगले असो किंवा दिवस वाईट असो, आपल्याला काय करायचं आहे, जसं वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाची सर्वदा उपकार स्तुती करायची आहे. जो देव जे काही करतो प्रियांनो, ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कल्याणकारकच करतो. आणि होय प्रियांनो, जर ह्या वचनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर प्रियांनो, आपण फक्त वचन 28 वाचून तिथं थांबणं बरोबर नाही. जर आपण तिथं थांबलो तर या वचनाचा आपल्याला संपूर्ण अर्थ समजणार नाही. जर आपल्याला वचनाचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपल्याला वचन 28 पासून 30 पर्यंत वाचणं गरजेचं आहे. आपण वाचूया वचन 28 पासून 30 पर्यंत. इथं असं म्हटलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आणि त्याचं कारण वचन 29 मध्ये आहे. तिथं असं म्हटलं आहे, कारण ज्याच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. प्रियांनो, काय म्हटलेलं आहे की ज्याला पूर्वज्ञान होते आणि त्यांनी त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. प्रियांनो, किती सुंदर अशी गोष्ट आहे की जे आपण पापी होतो, जे आपल्या ठाई कुठल्याही प्रकारची चांगली वृत्ती नव्हती, त्यांना देवाने काय केलेलं आहे, आगाऊच नेमून ठेवलेलं आहे. आणि ते कशासाठी नेमून ठेवलं आहे, तर त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे, म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे आपण बनविले जावे, यासाठी प्रियानो आपल्याला नेमून ठेवलेलं आहे. प्रियानो, याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये होऊन अजून काय कल्याणकारक होईल की जे आपण मर्त्य मानव, जे आपण नाशासाठी, जे आपण शापासाठी राखून ठेवलेले होतो, ते प्रियानो आपण त्या जिवंत देवाच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे प्रियानो आपण काय करणार आहोत, बनविले जाणार आहोत. आणि या सुंदर अशा गोष्टीबद्दल आपण देवपित्याचे आभार माने. पुढे असं म्हटलेलं आहे की ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला, म्हणजे कोण, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्येष्ठ असा व्हावा. आणि वचन 30 सांगतं, ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले होते त्यांना त्याने पाचारणही केले. दुसरी गोष्ट, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. होय प्रियांनो, काय केलं आहे, पहिली गोष्ट पाचारण केलं, दुसरी गोष्ट त्यांना नीतिमान ठरविलं, तिसरी गोष्ट त्यांचं गौरव केलं. होय प्रियांनो, आपल्याला काय होणार आहे, तर आपल्यासाठी ते गौरवी आशा ठेवण्यात आलेली आहे. जरी आज दिवस काही असले, कितीही संकट असले, कितीही परीक्षा असले, कितीही त्रास असला, तरी प्रियांनो आपल्याला एक गौरवी आशा आहे की आपल्यासाठी काय होणार आहे, तर आपला गौरव केला जाणार आहे. आणि होय प्रियांनो, आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बदलले जाणार आहोत. जो आपण प्रवास पाहिला, तो प्रवास त्याच प्रकारचा आहे की प्रियांनो, की सुरुवातीपासून जसं जसं आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढत जातो, तसं तसं आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जातो. त्या सुंदर अशा गीतामध्ये सिस्टरने असं म्हटलं की देवा, आम्हाला तू काय कर, त्या ख्रिस्तावरती प्रीती वाढावी असं तू कर. आणि सुंदर असं गीत आहे प्रियांनो. आणि होय प्रियांनो, तेच आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. दिवस चांगले असो वाईट असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्या देवाची उपकार स्तुती करायची आहे, त्या देवाचं गौरव करायचं आहे. होय प्रियांनो, कारण आपल्याला कशासाठी नेमून ठेवलेलं आहे, तर आपल्याला नीतिमान आणि आपला गौरव करण्यासाठी नेमून ठेवलेलं आहे. पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन प्रियांनो आपल्याला सांगतं, तुम्ही कसे आहात, तर तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याचकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. होय प्रियांनो, ज्यांच्याविषयी असं म्हटलं होतं की जे आपण परकीय होतो, परराष्ट्रीय होतो, ज्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची चांगली वृत्ती नव्हती, प्रियांनो, रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 10 असं सांगतं की नीतिमान कोणीही नाही, एक सुद्धा नाही, देवाचा शोध झटून करणारा असा कोणी नाही, सर्व निरुपयोगी झाले आहेत. आणि जे आपण निरुपयोगी झालो होतो, ते आपण कुठल्याही योग्यतेचे, पात्रतेचे, लायकीचे नव्हतो प्रियांनो, ते प्रियांनो आज तुम्ही आणि मी कसे झालेलो आहोत, तर आपण त्या ख्रिस्तामध्ये आपण रचले गेलेलो आहोत. त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याच्या
प्रतिमेप्रमाणे प्रियांनो परिवर्तित होणार आहोत. आणि या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचं आभार मानूया की देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि त्या आपली कुठलीही चांगली गोष्ट नव्हती की आपण कुठली चांगली गोष्ट केली म्हणून देवाने निवडलं असं नाही. ही देवाची आपल्याला झालेली कृपा आहे. देवाचं आपल्यावरती मिळालेली मोठं दान आहे आणि त्याबद्दल आपण देवाचा आभार मानूया. थांबण्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे सर्व वचन आपण इथं पाहिलं प्रियांनो ते कोणासाठी आहे. तर तिथं असं म्हटलं आहे देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी, म्हणजेच ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे प्रियांनो त्यांच्यासाठी हे सर्व अभिवचन आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही कल्याणकारक होणार आहे. त्यांना गौरवी आशा ठेवलेली आहे. पण प्रियांनो फक्त एकच अट आहे की तुम्ही बोलावलेले आहात का, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे का. प्रियांनो आज जर हे वचन तुमच्या कानी पडत आहे तर मी हात जोडून विनंती करेन की जर तुमचं तारण झालं नाही, जर तुमचा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास नाही तर आजचा दिवस गमवू नका. आजच त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करा. आणि ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टी मिळून आपल्यासाठी कल्याणकारक होतील. आणि खरोखर या वचनाबद्दल आपण देवाचा आभार मानू.